नमस्कार, मी रिद्ध देशपांडे व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. फ्रेंड्स, आपण आज एक झटपट रेसिपी करणार आहोत. त्या रेसिपीचं नाव आहे चीझी गार्लिक पटॅटोज. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण ऑलरेडी यामध्ये बटर टाकलेलं आहे कढईमध्ये. सो फाईनली चॉप नाही म्हणता येणार, पण तरीसुद्धा थोडेसे जाडसर मी असं लसूण मस्तपैकी चॉप करून घेतलं आहे. सो बटर आपलं गरम झालं आहे. आपल्याला आपण याच्यामध्ये लसूण ॲड करूयात. त्यानंतर हा बटाटा मी सेमी बॉईल करून ठेवलेला आहे. तो बटाटा म्हणजे आजकाल बच्चू बटाटा येतो ना, हा तो आहे. सो नाव यामध्ये थोडंसं लालसर झालं, या लसणाच्या पाकळ्या थोड्या लालसर झाल्या की मग आपल्याला यामध्ये ते छोटे छोटे स्लाइस्ड पटॅटो ॲड करायचे. सी बघा, आणि फ्रेंड्स, ही रेसिपी ना अगदी झटपट होते, कारण एरवी आपण बटाट्याची रस्सा भाजी करतो किंवा पिवळी भाजी करतो. मला असं वाटतं ही रेसिपी लहान मुलांना अगदी आवडण्यासारखी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एकदा नक्की ट्राय करून बघायला हवी आहे. सो बघा, नाव इट्स बिट रेडिश. आपल्याला आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला हा चॉप्ड बटाटा ॲड करायचा आहे, नॉट फाईनली चॉप. आणि मी हा बटाटा सेमी बॉईल करून घेतला आहे. सो याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण ॲड करतोय. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करायचे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, आणि चीज क्यूब्स, ज्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. बघा, आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही. खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना. सगळ्यांनी एकदा ट्राय करून बघा. आणि ॲट लास्ट कोथिंबीर. डझंट इट लुक वाव? सो या सगळ्यांना आपल्याला एकदा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. Look, wow, fine. So now this is ready to eat. बघा, look at the cheese cubes. काय मस्त वाटतंय. पण आपण अगदी अजून 1 मिनिट याला छानपैकी परतून घेऊयात. Yes, now it's ready. So now at last, wow, yum yum. That's it. आणि थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करूयात गार्निशिंगसाठी. फाईन. सो फ्रेंड्स, ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल सो प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल देशपांडे व्लॉग्स. आणि मी रील्ससुद्धा तयार करते फ्रेंड्स. प्लीज एकदा जाऊन माझ्या रील्सला देखील भरभरून प्रेम द्या. थँक्यू.